गेली 17-18 वर्ष झालं आम्ही कांसे विभागामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून समाजसेवा करतोय। लोकांची ज्या ज्या गरजा होत्या ती कामं आम्ही गेल्या 15-17 वर्षामध्ये आम्ही केलेली आहेत। लोकांना जे हवंय ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे। यापूर्वीच्या 2 निवडणुका आम्ही इथून लढलेलो आहेत। दोन्ही निवडणुकीत आमचा विजय झालेला आहे आणि येणारी ही निवडणूक, या निवडणुकीत पण आमचा विजय होईल ही काळ्या दगडावरची रेष आहे। सन्माननीय कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी कल्याण लोकसभेमध्ये तर खूप काम केले, पण अंबरनाथ शहरावर त्यांचं खूप प्रेम आहे। या प्रेमापोटी त्यांनी अंबरनाथ शहराचा कायापालट करण्याचं ठरवलं आहे। आमच्या कांसे विभागातील गल्ल्याने आम्ही सिमेंट कॉन्क्रिटीकरणचे केलेले आहेत। या भागामध्ये नेहरू उद्यान असेल, अटल उद्यान असेल, त्याचबरोबर सिविक सेंटर असेल, त्यानंतर आनंदघन असेल, मधु मंगेश कर्णिक उद्यान असेल, या सगळ्या वास्तूंचं या ठिकाणी नव्याने काम होत आहे आणि लोकांना ते लवकरच लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत। डॉक्टर श्रीकांत शिंदेंचं जे विजन आहे अंबरनाथच्या बाबतीमध्ये, त्यामुळे मला वाटत नाही जनता शिवसेनेला मतदान केल्याशिवाय राहणार नाही आणि येत्या 2 तारखेला अंबरनाथची जनता ही शिवसेनेवर विश्वास दाखवेल। या भागातून पण आणि शहरातून पण अंबरनाथमध्ये नगराध्यक्ष आणि शिवसेनेचा भगवा फडकेल। जिंदाबाद। आम्ही गेल्या 15 वर्षापासून इथे काम करतो आहे। लोकांचा अतिशय छान प्रतिसाद मिळत आहे। लोकांचा प्रतिसाद याच्यासाठी मिळतोय की जे आपले खासदार श्रीकांत शिंदे साहेब आहेत यांचं जे विजन आहे त्या विजनवर लोकांचा विश्वास आहे। एक सुशिक्षित नेता इतर कार्यकर्ते घडवत असतो, तसंच श्रीकांतजी शिंदे साहेब यांचं आहे। आणि माझं नागरिकांना आव्हान असेल की तुम्ही सर्व सुज्ञ नागरिक आहात, सुशिक्षित आहात, तर एक लोकप्रतिनिधी हा नगरपालिकेमधला सामान्य नागरिक आणि नगरपालिका यांच्यामधला दुवा आहे। तर माझं अंबरनाथकरांना आव्हान असेल की जास्तीत जास्त संख्येने घरातून बाहेर पडा आणि शिवसेनेच्या शिलेदारांना निवडून द्या। धन्यवाद। जेव्हा मी बोलते आता अपर्णा काकू, कुणाल काकांबद्दल, तर मी इतक्या वर्षांमध्ये एक गोष्ट बघितली, आपण सगळ्यांनी नोटीस केली असेल, आपला हा जो एरिया आहे आपण खूप क्वचित काहीतरी वाईट घटना ऐकली असेल, खूप क्वचित। मग ही जी शांती आहे जी आपण अनुभवतोय, म्हणजे मी त्याला शांतीच बोलेल, कारण आपण खूप साऱ्या समाजात घटना ऐकतो, त्या घटनेचा परिणाम दुसऱ्यासोबत जरी झाली असेल तरी आपल्यावर खूप वाईट परिणाम होतो मनावर, की म्हणून अच्छा समाजात सध्या असं सुरू आहे। म्हणजे अशा कित्येक घटना आहे की ज्या डेली लाईफमध्ये घडत असतात, पण त्याचं जर का प्रमाण आपण आपल्या एरियासोबत कम्पेअर केलं तर ती जी शांती आहे, जे मला असं वाटेल की तो जो कॉन्फिडन्स आहे ना की अच्छा काही पण झालं तर कुणाल काका येतील, काही पण झालं तर अपर्णा काकूला फोन करू शकतो, तो कॉन्फिडन्स, ती शांती, ती खूप गरजेची आहे। तो कॉन्फिडन्स गरजेचा आहे की अच्छा मी जरी माझ्या करिअरमध्ये हसल करते, बाहेर जाते, 2 पैसे कमवते, पण माझं घर सुरक्षित आहे, ते खूप गरजेचं आहे। आणि ते कुणाल काका आणि अपर्णा काकूंमुळे आपल्याला मिळालंय। आणि मला असं वाटतं की आता ह्यावेळेस पण आपण त्यांना मतदान करून हेच पुढे त्यांनी जे काम केलंय त्यासाठी आपण थँक्यू बोलू शकतो, असं मला वाटतं।